थेट जातोय पुण्यामध्ये। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त आता वाढलेला दिसतोय। काही वेळा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं कळतंय, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय। एकंदरीतच आपण पाहतोय की आता राजकीय पक्ष या संदर्भात आक्रमक झाले आहेत। आंदोलन स्वारगेट बस डेपो बाहेर केलं जाऊ शकतं। तृप्ती देसाई पोलिसाला जाब विचारणार असल्याचं कळतंय। त्यांना विचारण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात त्या दाखल झाल्याचंही कळतंय। ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। स्वारगेट बस स्थानकाबाहेर सध्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दिसतायत। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा आंदोलन केलं जात आहे। पुण्यात जी घटना घडली त्याचा निषेध आता राजकीय पक्षांकडून केला जातोय। विविध संघटना या ठिकाणी एकत्र जमल्या आहेत आणि आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय। आंदोलन सुरू करण्यात आलेले, घोषणाबाजी केली जाते आहे आणि याचमुळे आता स्वारगेट बस डेपो बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढलाय। पुण्यामध्ये जी काही घटना घडली आहे 25 फेब्रुवारीला जे कृत्य घडलेलं आहे, एका 26 वर्षीय तरुणीवरती स्वारगेट बस स्थानकावरती सकाळी 5:30 वाजता बलात्कार झालाय। आगारात उभ्या असलेल्या डेपोमध्ये बलात्कार झालाय आणि यावरून आता राज्यातलं वातावरण तापताना दिसतंय। विरोधक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांचा राजीनामा मागतायत। अशा घोषणाबाजी सध्या स्वारगेट डेपो बाहेर सुरू आहे। फाशी द्या आरोपीला फाशी द्या राजीनामा द्या महिलांना सुरक्षा देवेंद्र फडणवीस महिलांना सुरक्षा फाशी द्या आरोपीला फाशी द्या महिलांना सुरक्षा तर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। सध्या स्वारगेट पोलीस स्टेशन बाहेर आपण पाहतोय की घडामोडींना वेग आलेला आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो स्वारगेट डेपो बाहेर वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पोलीस अलर्ट झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमलेत म्हणून कुठलीही घटना जी आहे ती घडू नये